नमस्कार, मी स्वराली. स्वराज किचन रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण कोकण महाराष्ट्रातील एक अंड्याचा पदार्थ बनवणार आहोत. हा पदार्थ बनवायला जेवढा सोपा तेवढाच चवीला भारी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा पदार्थ आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही खाऊ शकता. आणि या पदार्थाचं वैशिष्ट्य म्हणजे आपण हा पदार्थ एज अ स्टार्टर म्हणून सुद्धा सर्व करू शकतो किंवा हा पदार्थ भात, चपाती, रोटी याच्या बरोबर सुद्धा छान पैकी मस्त पेअर होतो. याला कोकणात अंड्याचं भुजणं असं म्हणतात. ह्या पदार्थाला अजून कुठल्या नावाने संबोधित करतात हे मला नाही माहित. जर आपल्याकडे हा पदार्थ करत असाल तर तुम्ही ह्या पदार्थाला काय म्हणता ते मला प्लीज कमेंट करून कळवा. चला तर मग पटकन सुरू करूया आजच्या रेसिपीला. एका कढईमध्ये किंवा पॅन मध्ये आपल्याला 2 चमचे तेल गरम करून घ्यायचे. जसं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कांदा आणि कोथिंबीरीची जी खालची देठं असतात ती बारीक चिरून घालायची. इथे मी 2 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले, तसंच कोथिंबीरीची थोडीशी देठं बारीक चिरून घेतलेली आहे. त्याचबरोबर आपल्याला यामध्ये 1 चमचा आलं लसणाची पेस्ट सुद्धा घालायची आहे. हे सगळे पदार्थ आपल्याला छान मंद आचेवर परतून घ्यायचे. कांदा ट्रान्सलुसंट होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे. कांदा असा झाकून ठेवल्यामुळे पटकन शिजला जातो किंवा तो पटकन ट्रान्सलुसंट होतो. 3 ते 4 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवर कांदा शिजवल्यानंतर आपण आता झाकण काढून घेऊया. आपण पाहू शकता कांदा ट्रान्सलुसंट झालेला आहे. आता या स्टेजला आपल्याला यात बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. इथे मी 1 टोमॅटो मध्यम साईजचा घेतला होता. चवीनुसार मीठ घातल्यामुळे टोमॅटो पटकन शिजला जातो. अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा लाल तिखट आपण आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धनेपूड. सगळे मसाले व्यवस्थित एकजीव करायचे. झाकण ठेवून टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं. टोमॅटो बरोबर मसाले शिजवल्याने मसाल्याचा खूप छान फ्लेवर पदार्थामध्ये उतरतो आणि सगळे मसाले एकसारखे शिजले जातात. झाकण काढून घेऊया. आपण इथे पाहू शकता टोमॅटो बऱ्यापैकी शिजलेला आहे, परंतु आपल्याला जसा हवा तसा तो मऊ झालेला नाहीये आणि थोडंसं ड्राय पण झालेला आहे. म्हणून यामध्ये मी थोडंसं गरम पाणी घालते आणि परत एकदा झाकून 3 ते 4 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घेते. 5 मिनिटांनंतर आपण पाहू शकता टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे, खूप मशी झालेला आहे. यामध्ये मी अजून थोडंसं पाणी घालते. यामध्ये असा चमच्याने थोडासा जागा करायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला 1 अंड घालायचे. एका पॅन मध्ये आपण अशी 4 ते 5 अंडी घालू शकतो. अंडी घातल्यावर त्याच्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करायची आहे, थोडीशी मिरीपूड आवडत असल्यास स्प्रिंकल करायची आणि हे झाकून आता आपल्याला लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं शिजवायचे. अजिबात ढवळायचं वगैरे काही नाही. 5 मिनिटं मंद आचेवर शिजवल्यानंतर आता आपण झाकण काढून पाहूया आपली अंडी शिजलेली आहे की नाही ते. पाहायला खूप छान सुंदर टेम्पटिंग वाटते. 1 चमचा घ्यायचा आणि तो चमचा अंड्याला टच करून पाहायचा. सपोज अंड्याची सरफेस कडक झालेली असेल म्हणजे आपलं अंड छान व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि आपलं हे अंड्याचं भुजणं तयार आहे. हे अंड्याचं भुजणं आपण ब्रेकफास्ट, लंच, डिनर कधीही खाऊ शकता. चपाती, भात, पाव, ब्रेड कशाबरोबरही हे छान सुंदर पेअर होतं. तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडली असल्यास कमेंट करून कळवा. तसंच सर्वात महत्त्वाचं बेल आयकॉनवर क्लिक करून स्वराज किचन रेसिपी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तसंच अजून कुठल्या छान छान रेसिपी माझ्या चॅनलवर आपल्याला बघायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून कळवा. धन्यवाद.